आम्ही आकुर्डीहून 6:12ची लोकलने मळवली स्टेशनला जातोय आणि तिथून आमचा लोहगड किंवा भाजे लेणीला जायचा प्लॅन आहे. त्या पद्धतीने आम्ही लोकलमध्ये बसलो आहोत. कौस्तुभ त्याच्या आईजवळ बसलेला आहे नेहमीप्रमाणे आणि आम्ही वेदांशला हे वॉटर जॅकेट आणि माझी शॉर्ट पॅन्ट घालून बघितली जी आम्ही डीमार्टमधून घेतली होती. आणि आता आम्ही वॉक करायला सुरुवात केली आहे टुवर्ड्स विसापूर विलेज. विसापूरला विलेजला 10 मिनिटांचा वॉक करून गेल्यानंतर तुम्हाला भव्य असा शिवाजी महाराजांचा त्याला आम्ही अभिवादन केलं आणि पुढे आम्ही जायला निघालो. तर पुढे गेलो की लगेच तुम्हाला भाजे वॉटरफॉल दिसतो. गावाच्या अगदी जवळ असल्यामुळे आम्ही तिथे जायचं टाळलं आणि पुढे अराऊंड 10 मिनिटं वॉक केल्यानंतर तुम्हाला सुंदरसा हा बघा वॉटरफॉल दिसेल. त्या वॉटरफॉलमध्ये आम्ही मस्ती केली, आनंद केला, काही फोटो क्लिक केले आणि नंतर ठरलं की आता 9 वाजले आहेत, आपण लोहगडला जाऊ शकतो. आम्ही ऑटो घेतली आणि लोहगडच्या दिशेने पुढे गेलो. लोहगडला व्यवस्थित स्टेप्स असल्यामुळे तुम्ही फॅमिलीसहित जाऊ शकता. म्हणजे लहान मुलांसाठी पण एकदम व्यवस्थित आहे. तिथे गाईड्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे कम्पेअर टू अदर स्पॉट लोहगड तसा रिस्की नाही आहे फॅमिलीसाठी. बघा आम्ही जातोय आणि विशेष कौस्तुभचा हात पकडून मी गडावर चढायला सुरुवात केली. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला पवना डॅमचा सुंदरसा नयनरम्य व्ह्यू दिसला. तिथून तुम्ही तिकोना आणि तुंगला स्पॉट करू शकता. वातावरण क्लिअर असल्यामुळे सगळं अगदी स्वच्छ दिसत होतं. त्याचा लोहगड पहिला गड आहे, पण आम्ही घोराडेश्वरला घराजवळ असल्यामुळे जात असतो. तिथे पण त्याला खूप आवडतं. गडावर गेल्यावर तुम्हाला मंदिर दिसेल. सुंदरचं मंदिर आहे. कौस्तुभ तिथे नमस्कार करायला गेला. गडावर त्याच्याच बॅक साईडला तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल बघायला मिळेल. आपण ते पुढे बघू शकतो. आणि काही फोटो व्हिडिओ सेशन सुरू होतं आणि कौस्तुभ तिथे त्या मोकळ्या जागेचा आनंद घेत होता. हा बघा तुम्ही खाली बघू शकता पवना लेक. त्यानंतर आम्ही काही फोटो क्लिक केले. आम्ही सकाळी 6च्या ट्रेनने गेलो आणि दुपारी 11:30च्या ट्रेनने रिटर्न आलो. म्हणजे अगदी कमी वेळेत आम्ही आलो. म्हणजे शनिवारी गेलो. शनिवारी जनरली गर्दी कमी असते म्हणून शनिवार थोडा प्रिफरेबल असतो आणि तुमचं ट्रेन पण असतं त्यामुळे व्यवस्थित होतं ट्रेन.